पहली गेंद लेफ्ट आर्म और द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। पहली गेंद पटकी हुई, काफी तेज दर्राट निकलती हुई। काफी बढ़िया हवा चलती हुई फाइन लेग की दिशा में। अगर बल्लेबाज चाहे तो उठाकर मारे तो गेंद हवा की तरफ झुक करती है। फिर एक बार फटकी हुई गेंद हवा में, गेंद के नीचे, खिलाड़ी देखते हैं क्या होगा। और यहाँ पर एक कैच था लेकिन मौका गंवाया है खिलाड़ी ने। इसी के साथ लेकिन डेड बॉल। काफी बढ़िया तरीके से गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। काफी गेंद उछाल लेती हुई यहाँ पर, काफी फास्ट विकेट है। काफी मेहनत की है यहाँ पर सभी खिलाड़ियों ने ग्राउंड बनाने के लिए। फिर एक बार, इस बार फुल टॉस, गेंद उड़ा दिया है एक्स्ट्रा कवर की दिशा में। गेंद बाउंड्री लाइन की बाहर जाती हुई 4 रनों के लिए। काफी बढ़िया स्ट्रोक, बल्ले पे लगते ही मानो 4 रन लिख दिए थे उस पे। काफी बढ़िया यहाँ पर समुद्र ध्वनि सुनाई देती हुई। फिर एक बार गेंदबाज रनअप पे, इस बार पट गई गेंद हवा में, गेंद के नीचे, खिलाड़ी देखते हैं एक मौका, और मौका गंवाया है। काफी बढ़िया तरीके से बल्लेबाजी कर रहे थे लेकिन काफी बड़ी गेंद, यहाँ पर 2 बार कैच का मौका था लेकिन हाथ में से मौका गंवाते हुए। हाथ आया लेकिन मुंह ना लगा। केवल यादव इसके लिए। फिर एक बार गेंद, इस बार काफी बढ़िया गुड लेंथ पे टप्पा गिरा लेकिन जरा से मिसफील्ड। 1 रन जरूर मुकम्मल होता हुआ इसके साथ स्कोर जाकर पहुंचा है 7 रन। मोरदरी टीम के अब तक 7 रन हो चुके हैं। बहुली टीम एक मैच हार चुकी है लेकिन ये मैच जीत के फिर एक बार वापसी करेंगे जरूर। फिर एक बार लेफ्ट आर्म गेंदबाज, इस बार फुल टॉस गेंद, और डाउन होती हुई, उतरती हुई गेंद। यहाँ पर एक मौका जरूर था बल्लेबाज के लिए कि बड़ा शॉट खेले, कुछ स्कोर अपनी टीम के लिए करे, लेकिन बैट और बॉल का संपर्क नहीं हुआ। काफी बढ़िया गेंदबाज है। रिव्यू, यहां पर नो बॉल के लिए रिव्यू लेते हुए, और यहां पर नो गेंद, रिव्यू सक्सेसफुल। अगली गेंद होगी फ्री हिट। नो बॉल और फ्री हिट। अगली गेंद फ्री हिट की, गेंदबाज राहुल की अगली गेंद। फिर एक बार फाइन लेग की दिशा में बढ़िया शॉट लेकिन फील्डिंग की तो एक डिसिक्शन, और फिर एक बार यहां पर अंपायर्स लेते हुए थर्ड अंपायर की तरफ रुख किया है रन आउट के लिए। OUT आउट।
बहुत ही बढ़िया तर अंपायर के रूप में हम लोगों ने देखा यहाँ पर रवि जी को। रवि जी ने बहुत ही अच्छी कॉमेंट्री अब तक जो लास्ट के 5 गेंद यहाँ पे देखे गए तो 5 गेंद के बाद 8 विथ लॉस ऑफ 1 विकेट। एका षटकानंतर 8 धावा धफलकावरती लागल्यात। एका फलंदाजाला मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय। जनसेट वाला आहे का कोणी इथं? जनरेटर वाला कोण आहे का? एजात हात बोलवलं। जनसेट वाला कोण आहे? जनसेटचे मालक कोणी असतील तर प्लीज इथे यायचे। थोडंसं जरा तिथे टेक्निकल एरर आलाय, सो जनसेट वाला कोणी असेल तर यायचं प्लीज। कृपया जनसेट वाला कोणी असेल तर यावं। इथे मात्र षटक समाप्ती झाली आहे का? षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा धफलकावरती लागल्यात। शेवटचा चेंडू का संपलं? षटक समाप्तीनंतर 8 धावा धफलकावरती ठीक आहे नो बॉल। ठीक है लास्ट बॉल। इथे मात्र चेंडू टोलावर आधी गेलाय। कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चौकार वसूल केला गेलाय। 4 धावा वसूल झाल्या आहेत। एका षटकानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 14 धावा धफलकावरती लागल्यात। एक षटक समाप्ती 14 धावा धफलकावरती। या पुढच्या षटकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन कुठला गोलंदाज येईल? मला वाटतं या ठिकाणी मोरदरी संघासाठी 14 धावा धफलकावरती लागल्यात। मोरदरी एक खेळाडू पाठवायचा तुमच्या इकडं। मोरदरी संघ एक अतिरिक्त खेळाडू पाठवा। आणि प्रणय हे दोन फलंदाजी मार्कवरती असतील। 14 धावा धफलकावरती लागल्यात। 1 षटकांचा खेळ संपला। इथे मात्र चेंडू हवे, तिथे मात्र पुन्हा जे मागच्या मॅचला झालं ते ह्याही मॅचला होत आहे। फिल्डर मात्र त्या चेंडूच्या खाली होता। अगदी सुरेख झेल त्याला टिपता आला असता, सोपा असा झेल इथे मात्र सोडण्यात यश आलंय। म्हणजे फलंदाजाला या ठिकाणी जीवदान दिलंय। जो आधीचा पराभव झालाय बौलिया संघाचा, ते कॅच विन द मॅच आपण बऱ्याच वेळा म्हणतो। मागच्या मॅच मध्ये 2-3 कॅचेस उडाली, एकही कॅच टिपता नाही आलाय आणि आता ही पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख असा झेल त्याला टिपता आला असता, परंतु तिथे मात्र त्याच्या हातून चुकी झाली। इथे चांगली फिल्डिंगचा चांगला नजारा या ठिकाणी आपण पाहिला। तो 16 धावा धफलकावरती लागल्यात। 1.4 षटकांचा खेळ झालाय। एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय, शिवराज मोरदरी। हो इथे मात्र चांगली थोडीशी मिसफील्ड। 2 धावा वसूल होतील। 2 धावा बरोबर संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 18 धावा। 1.5 षटकांचा खेळ समाप्त झाला। 18 धावा धफलकावरती लागल्यात। केवल यादव आणि प्रणय यादव असे 2 बंधू या ठिकाणी मोरदरी संघासाठी बॅटिंग करतील। गोलंदाजी मार्कवर असेल तो करण। इथे मात्र अंगावर केलेला मारा, तिथे मात्र निर्धाव असा चेंडू या ठिकाणी संपन्न केला जाईल। 2 षटकानंतर 18 धावा धफलकावरती लागल्यात। पुन्हा एकदा करण याची किफायती गोलंदाजी आपण पाहिली। या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या गेल्यात,
म्हणजे या ठिकाणी जे दोन फलंदाज आहेत त्यांना मात्र जखडून ठेवण्याचं काम, पॉवर प्लेचं षटक, आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा या करण याच्या गोलंदाजीवर फक्त मिळवता आल्या आहेत. म्हणजे हे मोठं अपयश म्हणता येईल फलंदाजी टीम प्रणय आणि केवल यांच्यासाठी. फक्त 4 धावा करता आल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज असेल तो नवनाथ. दोन षटकानंतर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज नवनाथ गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट पद्धतीची गोलंदाजी करतील. इथे मात्र चेंडू बॅट वरती आलाय, मिडल ऑफ द बॅट. त्या ठिकाणी मात्र चेंडू अडवण्यात फिल्डरला यश आलंय. 4 आहे का? नाही का? ठीक आहे. इथे मात्र 2 धावा होतील. दोन 2.1 षटकानंतर 19 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन 2.3 षटकानंतर 19 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज मात्र या ठिकाणी माघातली परतलाय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केली जाते ती नवनाथ यांच्याकडनं. 4 चेंडू झालेत, फक्त 1 धाव मात्र या षटकामध्ये दिली गेली आहे. 2.4 षटक 19 धावा. इथे मात्र बॅट फेक फलंदाजी मात्र केली जाते. बॅट थोडी हातातून सटकली गेली आहे. दोन 2.5 षटक 20 धावा धावफलकावरती. मारला का षटकार या ठिकाणी वसूल केला गेलाय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकानंतर 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवर मात्र नवनाथ यांच्या शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी जोरदार प्रहार करण्यात यश आले. फलंदाज प्रणय आणि केवल यांच्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी 12-12 धावावरती दोघं फलंदाज खेळतायत. 5 चेंडू 12 धावा प्रणय यादव खेळतोय. 1 षटकार 1 चौकार वसूल केलाय. त्याचबरोबर 13 चेंडू 12 धावावरती खेळतोय तो केवल यादव. फक्त 1 चौकार मारण्यात त्याला यश आलं. स्ट्राईक रेटचा जर विचार केला तर 240 धावा 240चं स्ट्राईक रेट प्रणय यांचा आहे आणि 92चं फक्त असेल ते केवल. सव्वीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा करण असणार आहे. करण कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण 27 धावा धावफलकावरती आहेत. 3.1 षटकांचा अखेर पुढचा चेंडू घेऊन येते करण. इथे मात्र सरळ रेषेत मारलेला फटका. चेंडू मात्र लॉंग ऑनचा फिल्डर त्या ठिकाणी अडवेल. जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत
ते मात्र करण थोडासा काहीसा चिडलेल्या स्वरूपात या ठिकाणी दिसतोय, कारण थ्रो थोडा उशिरा आला, त्याचा फायदा मात्र फलंदाजी संघाला झाला. 2 धावा धावफलकावरती झाल्या, 29 धावा धावफलकावरती, 3.2 षटकांचा खेळ समाप्त आहे. इथे मात्र गोलंदाज गोलंदाजी करण्याच्या तयारीत होता, परंतु फलंदाज तयार नव्हता, म्हणून या ठिकाणी मात्र नो बॉल नो काही असा अंपायरचा इशारा येतोय. पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकला जाईल. इथे मात्र वाईटचा इशारा केला जाईल, थोडासा बाहेर गेलेला चेंडू. हॅलो हॅलो. ओव्हर समाप्तीनंतर 37 धावा. हॅलो. नवनाथ रानवडे मात्र गोलंदाजी मार्कवरती असतील. 37 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त आहे. 5व्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र घेऊन येतील. इथे मात्र कीपर कॅच घेण्याच्या प्रयत्नात, परंतु त्यांच्या मिसफिल्ड या ठिकाणी झाली आहे. कॅच मात्र सोडला गेला आहे, ड्रॉप या ठिकाणी केला गेला आहे. 1 धाव त्या ठिकाणी येईल. इथे मात्र निर्धावाचा चेंडू संपन्न होतोय. 4.2 षटकांचा खेळ झाला. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलाय. तिसरा चेंडू घेऊन येतील नवनाथ. इथे मात्र टोलावण्याचा प्रयत्न केलाय. फुल्लर लेन चेंडू इथे थोडी यावं सर, इथं इकडे बसा थोडं कमी नाही, तुम्ही पुढे येतो. म्हटलं काय झालं. 4.3 षटकांचा खेळ. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 4.4 षटक समाप्त. हॅलो. 39 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचे 8 चेंडू या इनिंग मधील बाकी असतील.
39 धावा धावफलकावरती. नवनाथ पुढचा चेंडू घेऊन येतील प्रणय यांच्यासाठी. इथे मात्र दे धक्का फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅक टू बॅक डॉट बॉल्स या ठिकाणी संपन्न होत आहेत. 39 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. नवनाथ मात्र गोलंदाजी मार्क 1.5 षटक, 10 धावा फक्त त्यांनी आतापर्यंत दिल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने खेळला जाईल. इथे मात्र षटकाची समाप्ती होईल. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले गेलेत. या षटकामध्ये जवळजवळ 4 चेंडू डॉट स्वरूपाचे आलेत. 2 धावा सिंगल वसूल झाल्यात. सिंगलच्या स्वरूपात 2 धावा म्हणजे या षटकामध्ये फक्त 2 धावा या मात्र या नवनाथ यांच्या षटकामध्ये आल्या आहेत. 5वं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 39 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये अजून किती धावा प्रणय आणि केवल यांना करता येतील. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज नवनाथ नावाचा नवनाथ भगत, नवनाथ रानवडे यांची बारी झाली. अब दुसरे नवनाथ की बारी. नवनाथ भगत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असतील. नवनाथ भगत कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. इथे मात्र चेंडू हवेत. फिल्डर अंडर इट. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरनं मात्र या ठिकाणी कॅच घेण्यात त्यांना यश आलंय. आणि या इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा गडी गारद झालाय. दुसरा गडी मात्र या ठिकाणी माघारी परततोय. 39 धावा, 2 बाद 39, 5.1 षटकांचा खेळ झालाय. शेवटचे 5 चेंडू. आता मात्र बहुलीनी मागच्या मॅच जी झाली, मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे हार पत्करावा लागली, तिथून मात्र काहीतरी शीख घेऊन या इनिंग मध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली गेली. 39 धावा फक्त धावफलकावरती लावण्यात समोरचा मोरदरी या संघाला यश आलाय. केवल यांना मात्र माघारी परतावं लागते. नवीन बॅटर येथील मैदानात. बॅट्समन कोण आहे? नागेश. नागेश मात्र फलंदाजीसाठी येईल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. मिड विकेट चा फिल्डर त्या ठिकाणी अडवेल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी होईल. एका धावेबरोबर 40 धावा धावफलकावरती लागतील. 5.2 षटकांचा खेळ. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. नवनाथ तयार आहेत. हाफ पिच चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. निर्धावाचा चेंडू. बॅट्समनला कळण्याच्या आत चेंडू मात्र त्या ठिकाणी फेकला गेला. चेंडू निर्धाव झाला. डॉट चेंडूचं प्रदर्शन पुन्हा एकदा झालंय. प्रणय सामना करतील ते नवनाथ यांचा. इथे मात्र मंकडिंगचा प्रयत्न मात्र केला गेलाय, परंतु अंपायरनं मात्र तो फेटाळलाय. नियमामध्ये बसत नाहीये. 5.3 षटकांचा खेळ समाप्त. 40 धावा. अजूनही 3 चेंडू. किती धावा जमवतील? इथे मात्र फलंदाज आउट होईल. कट आउट. फलंदाज स्वतः या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून कुठली अपील त्या ठिकाणी केली गेली नाही, तरी पण त्या ठिकाणी फलंदाज मात्र स्वतःहून माघारी परततोय. अशाच खिलाडी वृत्तीचं दर्शन प्रत्येक खेळाडूने दाखवावं. 40 धावा धावफलकावरती लागल्या. 3 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेत. शेवटचे 2 चेंडू असतील. या 2 चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील? नवीन फलंदाज राजेश मात्र त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आले. एका चेंडूवरती 1 धाव केली. नॉन स्ट्राईक वरती जाऊन थांबलेत. पुढे मात्र पुढील फलंदाज विवेक यांनी मात्र चांगल्या पद्धतीने फटका या ठिकाणी दिला गेलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, कॅच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे मात्र मिसफिल्ड आणि धावामध्ये थोडीशी वाढ झाली. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू विवेक यांच्यासाठी टाकतील ते नवनाथ भगत. या आतापर्यंत 3 धावा आल्यात. 2 फलंदाज मात्र माघारी परतल्यात. सरळ रेषेत मारलेला फटका. लॉंग ऑनचा फिल्डर त्या ठिकाणी अडवेल. लॉंग ऑन लॉंग ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि इथे मात्र किती 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 धावा वसूल होतील? 3 धावा करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 शॉट आहे म्हणजे फक्त 2 धावा असतील.
नाही अंपायरने काही दिलं नाही, अपोजिट टीमने काही दिलं. फोर्टी रन्स धावफलकावरती लावण्यात, स्कोरबोर्डवरती लावण्यात यश आलं. 6 षटकांचा खेळ झाला, 44 धावा धावफलकावरती लागल्या. आणि स्कोरबोर्डचा जर विचार केला, स्कोर कार्डचा जर विचार केला तर केवल यादव यांना 18 धावा करता आल्यात. सचिन यांना मात्र 0 वरती माघारी परतावं लागलंय. त्यांची विकेट मात्र राहुल वरपे यांनी घेतली आहे. त्याचबरोबर प्रणय यादव 14 चेंडूवरती 16 धावा करता आल्यात. एक चौकार, एक षटकारांची मदत घेतली आहे. नवनाथ भगत यांनी मात्र त्यांना आउट केलंय आणि प्रकाश गायकवाड यांनी त्यांचा सूर्यकसा झेल घेतलाय. राजेश यांना मात्र नाबाद राहिले, ते 1 चेंडू खेळलेत. विवेक खाटवे इथे मात्र पुन्हा एकदा पुढची मॅच आयोजक, पुढची मॅच कोणाची आहे? मोरदरी वर्सेस बहुली. बहुली संघासमोर 45 धावांचं लक्ष आहे. चला मोरदरी संघाचे, मोरदरी फिल्डिंग लावून घ्या. मोरदरी फिल्डिंग लावून घ्या. एक खेळाडू पाठवा इकडं, एक्स्ट्रा खेळाडू असेल मोरदरी तर एक पाठवा. मोरदरी तुमच्याकडे अतिरिक्त खेळाडू असेल तर एक खेळाडू पाठवा. जिल्हा प्रमुख चषक 2025 माननीय जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, रुपालीताई कोंडे, इथे मात्र ओमकारजी कोंडे यांचं मात्र आगमन झालंय. आता इथे मात्र ओंकार शेठ यांना मात्र डायरेक्ट लग्नातून मंचावरती आले आहेत. त्यांना देखील समालोचन कक्षाच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं शुभेच्छा पुन्हा एकदा दिल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी प्रहार केला गेलाय. चेंडू अडवला जाईल का? चौकार वसूल केला गेलाय. भिरकावून दिलेला चेंडू तिथे मात्र एका रनात घेण्याचा प्रयत्न होता. 2-3 रन झाले होते परंतु शेवटी हळूहळू बॉल चौकाराकडे गेला. 4 धावा वसूल झाल्या. चौकार आलाय. पहिला चेंडू 4 धावा या ठिकाणी वसूल केल्या गेल्यात. जिल्हा प्रमुख चषक 2025 बहुली वर्सेस शिवराज मोरदरी संघ. 45 धावांचं लक्ष. इथे मात्र चेंडू जाईल का सीमारेषे पार का अडवला जाईल? चेंडू जाईल सीमारेषे पार, देऊन जाईल पुन्हा एकदा चौकार. 4 धावा, 8 धावांची सलामी या ठिकाणी ठोकलीये. 2 चेंडू 8 धावा या ठिकाणी बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज.
लेग साईडला मारलेला फटका, त्यावरती चौकार. पुन्हा एकदा इथे मात्र थोडस बॅटिंग लाईनअप मध्ये चेंजेस केले. प्रशांत यांना मात्र बॅटिंग साठी उतरवलंय. त्यांनी मात्र दमखम दाखवलाय. 2 चेंडूवरती चौकार वसूल केलेत. इथे मात्र चेंडू हवेत, फिल्डर बॉलर अंडर इट. इथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. प्रशांत यांना माघारी परतावं लागेल. प्रशांत यांना मात्र शांत करण्यात यश आलंय. ते प्रथमेश यादव 3 चेंडू टाकलेत, 2 चौकार त्यांच्या बॉलवरती वसूल झाले. परंतु चांगलं कमबॅक त्या ठिकाणी केलं गेलंय आणि फॉलो थ्रो मध्ये सुरेख असा कॉटन बोल्ड घेण्यात मात्र त्या ठिकाणी यश आलंय. प्रथमेश यादव यांना प्रशांत शिंदे यांना शांत केलंय. पुढे मात्र करण नवीन फलंदाज असेल. काहीस बॅटिंग लाईनअप मध्ये चेंजेस केले गेले. इथे आता करणला पाठवलं गेलंय. जे गायकवाड मागच्या मॅच मध्ये, प्रकाशजी गायकवाड मागच्या मॅच मध्ये खेळले होते, त्यांना मात्र या ठिकाणी थांबवलंय. अवघ्या 45 धावाचं लक्ष्य, 37 धावा अजूनही हव्यात. 33 चेंडू, 37 धावा धावफलकावरती लावण्यात. इथे मात्र 8 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 37 धावांची गरज. 33 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल तो प्रथमेश. नवीन फलंदाज करण सामना करेल. प्रथमेश टू करण. कशा पद्धतीने सामना होईल. फिल्डिंग मध्ये थोडस मागे पुढे केलं जाते, हलवा हलवी केली जाते. इथे मात्र फिल्डिंग कशी सेट करा. इथे मात्र चौकार येईल. करण यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती स्क्वेअरचा फटका मारला, चौकार वसूल केला, 4 धावा वसूल केल्या. 12 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे या 4 चेंडू मध्ये 3 चौकार मात्र वसूल करता आलेत. एक फलंदाज जरी माघारी परतला असला तरी धावफलक मात्र हलता ठेवण्यात यश मात्र आलंय. अजूनही 32 चेंडू, 33 धावांची गरज आहे. जवळजवळ रन बॉल असं हे समीकरण आहे. बत्तीस चेंडू, 33 फुल टॉस असा चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत. इथे मात्र चेंडू हवेत. फलंदाज माघारी परतेल. फुल टॉसचा मात्र फायदा या ठिकाणी घेता नाही आलाय. फुल टॉसला मात्र या ठिकाणी आउट झाले आहेत फलंदाज करण. आणि इथे मात्र 2 बाद 12 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आणि छोटासा वाटणारा जो प्रथमेश, सुरेख अशी गोलंदाजी, 3 चौकार जरी वसूल झाले असले तरी 2 फलंदाजाला मात्र या ठिकाणी माघारी पाठवण्यात मात्र यश आलंय. प्रकाश गायकवाड मात्र गोलंदाजी मार्कवर असतील, फलंदाजीसाठी असतील. फलंदाजीसाठी येतील ते प्रकाश गायकवाड. शेवटचा चेंडू असेल. सामना करतील ते प्रथमेश याचा. प्रथमेश 5 चेंडू टाकलेत, 12 धावा दिल्यात. 2 फलंदाजाला मात्र माघारी पाठवण्यात यश आलंय. कशा पद्धतीनं पुढचा चेंडू टाकेल प्रथमेश, कसा सामना करतील प्रकाश गायकवाड. ॲट नंबर 4 प्रकाश गायकवाड फॉर दी बहुली. प्रथमेश इज ऑन बॉलिंग मार्क. इथे मात्र चेंडू हवेत, फिल्डर अंडर इट. कॅच मात्र होईल. इथे मात्र कॅच घेतला गेलाय. बॅक टू बॅक 2 बॅटर माघारी पाठवण्यात प्रथमेश यांना मात्र यश आलंय. आणि वातावरण शांत करण्यात देखील त्यांना यश आलंय. प्रथमेश यादव, बॉलर नेम इज प्रथमेश यादव. 3 down with the loss of 3 down with 12 runs on a board after 1 was. So after 6 ball, 12 runs on a board with the loss of 3 wickets. Team Bahuli. Now next batter is कोणी पुढचा बॅटर.
आईस्क्रीम वाले थोडस बाजूने चला. आईस्क्रीम वाले काका, बॉल जर आईस्क्रीमला लागला तर सर्व आईस्क्रीम खाली पडतील. थोडस बाजूने यायचं प्लीज. आईस्क्रीम वाले काका थोडस बाजूने या. चला लवकर या काका, लवकर या बाहेर थोडं. बघा, म्हणजे वातावरण शांत झालंय तिथे आईस्क्रीम वाले देखील वातावरण अजून शांत करण्यात मात्र आले आहेत मैदानावरती. ते त्यांचंही देखील या ठिकाणी तो नेहमीचा रस्ता असेल, त्यांची चूक नाही, नेहमीचा रस्ता त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते नेहमीच्या रस्त्यानं त्या ठिकाणी जात आहेत. तुमचं काय चाललंय? मी वेगळ्या जगात आहे, तुम्ही वेगळ्या जगात आहेत. तुम्ही क्रिकेट विश्वात जरी असाल तरी मी माझ्या व्यावसायिक जगात आहे असं ते म्हणतात. इथे मात्र नोचा इशारा, नो वरती फटका त्या ठिकाणी मारला गेलाय. फाईन लेगच्या दिशेने मारलेला फटका चौकार देऊन जाईल. नो +1 अशा 5 धावा या फटक्यावरती वसूल होतील. 17 धावा, 1.1 षटकाचा खेळ. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलेत. प्रणय यादव गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे मात्र फ्रीट असणार आहे. म्हणजे जसं बघा डोळे उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू होईल का सुपरहिट? इथे मात्र त्या सुपरहिट चेंडूवरती मात्र अंगावरती केलेला मारा तिथे अपयश. शिवाजीनगर क्रिकेट क्लब वर्सेस श्रीमंत जय गणेश बाग या संघाला विनंती आहे. दोनही संघाच्या संघनायकाला विनंती, मला वाटते स्वप्नील सेठ या ठिकाणी असतील, संघनायकाच्या भूमिकेत असतील, ते या ठिकाणी आहेत. परंतु जय गणेश बाग या संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण यायचंय टॉस करण्यासाठी. प्रसादजी कोंडे, कॅप्टन जय गणेश बाग, आपण टॉस साठी यायचं आहे. प्रसादजी कोंडे, कॅप्टन ऑफ द जय गणेश बाग, आणि शिवाजीनगर शिवापूर या दोन संघांमध्ये पुढचा सामना असणार आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे, फिल्डर अंडर हिट आहे, आणि इथे मात्र चूक केली जाते. तिथे मात्र धावा होत असताना मात्र फलंदाज या ठिकाणी थोडस काहीस फंबलिंग झालं गेलंय. 2 धावा देखील झाल्या. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. प्रणय यांच्या गोलंदाजीवरती अनिकेत किरवे आणि नवनाथ हे मात्र फलंदाजीसाठी असतील. नवनाथ एका बाजूने अजूनही त्या ठिकाणी मैदानावरती आहेत. अजूनही 26 चेंडू 24 धावांची गरज आहे. इथे मात्र चांगला चेंडू प्रदर्शन त्या ठिकाणी केलं गेलं. एकच धाव त्या चेंडूवरती होईल. हलकासा टॅप मात्र केला गेला. मिडॉनचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, त्याने मात्र चेंडूला अडवलं. एकच धाव त्या ठिकाणी वसूल झाली. शिवापूर वर्सेस जय गणेश बाग या संघामध्ये मात्र पुढची मॅच रंगणार आहे. आयोजक बरेच सारे आयोजक या टीम मध्ये असतील. शिवगंगा प्रीमियर लीगचे उद्योजक योगेश वाळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपणाला विनंती आहे आपण मंचावरती यायचं. प्रसादजी कोंडे त्याचबरोबर स्वप्नीलजी कोंडे दोनही संघाची संघनायक या ठिकाणी असतील. मांडववारा सोडून ओमकार या ठिकाणी आलाय. इथे मात्र कोंडे वर्सेस कोंडे अशी मॅच रंगेल. जय गणेश बाग वर्सेस शिवाजीनगर शिवापूर असा हा सामना पुढचा असेल.
मला वाटते 2 संघनायक त्या ठिकाणी असतील. ओमकार 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 24 चेंडू 19 धावांची गरज आहे. 26 लागल्यात. 24 बॉलमध्ये 19 रनांची गरज आहे. इथे मात्र टॉस संपन्न होतोय. ओमकार यांनी मात्र कॉल केला गेलाय. योगेशजी यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी टॉस संपन्न झाला. इथे मात्र ओमकार कोंडे यांनी मात्र टॉस जिंकलाय. टॉस का बॉस ठरलाय शिवापूर. त्यांनी मात्र बॅटिंगचा निर्णय घेतलाय. मागणी घेतलाय बॅट. ओके, त्यांनी जय गणेश वाघ यांनी मात्र या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलं गेलाय शिवापूर संघाला. शिवाजीनगर शिवापूर या संघाला बॅटिंग. बॉल द्या बॉल. इथे मात्र 2.1 षटकांचा खेळ झालाय. 30 धावा धावफलकावरती लागल्या. षटकार वसूल झालाय. चौकार वसूल झालाय. सॉरी. 23 चेंडू 15 धावांची गरज आहे. बहुली रिक्वायर्ड 15 runs in just 23 balls. So how these 15 runs will getting by the team बहुली. सो पुन्हा एकदा इथे चौकार वसूल होतोय. बाउंड्री कम्स फॉर दी बहुली. 11 runs required in 22 balls. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा तिसरं षटक प्रगतीपथावरती. 3 फलंदाज जरी माघारी परतले असले तरी 11 धावांची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट फिरवली गेली आहे. चेंडू मात्र टोलावला गेलाय. तिथे फिल्डर तैनात आहे. स्क्वेअरचा फिल्डर तैनात आहे. तिथे मात्र 1 धाव होईल. 21 चेंडू 10 धावांची गरज आहे अजूनही. 2.3 षटकांचा खेळ. 35 धावा धावफलकावरती लावण्यात मात्र बहुली संघाला यश आलंय. मागच्या मॅच मध्ये 70 धावा धावफलकावरती लावल्या. त्या बॅटिंग लाईनअप तगडी आहे. नवनाथ एका बाजूने सज्ज आहेत. इथे मात्र किती धावा होतील. फिल्डर त्या ठिकाणी आहे. 2 धावा घेतल्यात. तिसरी धाव होईल का. परंतु जोपर्यंत बॉल आलाय तोपर्यंत 2 धावात समाधान मानावं लागेल. 20 धावा 20 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 8च धावांची गरज आहे. पुढची एक खूप मोठी अशी मॅच. आयोजकातील बरेचसे प्लेयर या ठिकाणी असतील. आयोजक वर्सेस जय गणेश बाग यामध्ये रंगणारा पुढचा सामना असणार आहे. जिल्हा प्रमुख चषक 2025. माननीय रुपालीताई त्याचबरोबर रमेश बापू कोंडे यांच्या वतीने हे भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे. जिल्हा प्रमुख चषक 2025 जिल्हा परिषद गट नंबर 42 शिवापूर खानापूर गट यामध्ये ह्या मॅचेस रंगतायत. या भागातील बरेचसे संघ या ठिकाणी सहभागी होत आहेत. आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करतायत. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 18 चेंडू 6 धावांची गरज आहे. म्हणजे असे विविध संघ या ठिकाणी येऊन आपलं प्रदर्शन करतायत. आपले कला दाखवतायत. आणि या कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठीच जो अट्टहास केलाय याच साठी केला अट्टहास संत तुकाराम महाराज म्हटले होते. तर हा अट्टहास कशासाठी तर या 42 नंबरचा जो गट आहे शिवापूर खानापूर या गटाच्या मर्यादित असणारे जे काही गावं येतील त्या गावातील जे संघ आहे ज्या गावातील खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या कलेला वाव देण्यासाठी श्रीमती रुपालीताई त्याच पद्धतीनं रमेश बापू कोंडे यांनी मात्र या ठिकाणी आयोजन केलं. जिल्हा प्रमुख चषक 2025 त्यांचे देखील या ठिकाणी विशेष असे आभार. प्रत्येक खेळाडू मानतायत. आयोजन नियोजन शिवगंगा प्रीमियर लीग यांचं देखील सुरेख असं आयोजन या ठिकाणी आपण पाहिलंय. अनेक स्पर्धा या मैदानावरती रंगतायत. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार. चेंडू जाईल
सीमारेषे पार देऊन जाईल चौकार. 17 चेंडू 2 धावांची गरज. टीम बहुली या संघाला 2 धावा लागतील. मागच्या मॅच मध्ये मात्र ते थोडेसे जवळ जाऊन हरले होते, परंतु या मॅच मध्ये चांगला विजयाकडे ते जात आहेत, विजयाकडे कूच करतात. 17 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही फक्त 2 धावांची गरज आहे. वाईटच्या रूपात आलेली 1 धाव, अशा स्वरूपात वाईटच्या मदतीने आलेली 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिला तर लेवल स्कोर लेवल 44 अनवोड. सो या चेंडूवरती पुन्हा एकदा येईल तो निर्धाव चेंडू. इथे मात्र बाईटच्या स्वरूपात येईल 1 धाव. ओव्हरथ्रोचा चौकार 5 ओव्हरथ्रोचा चौकार या ठिकाणी दिला जाईल. म्हणजे इथं मॅच विनिंग खेळी मात्र केली गेली आहे ती नवनाथ यांच्याकडनं.